नमस्कार, बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत हायकोर्टाने दिलेल्या एका निकालाच्या संदर्भात। हा निकाल अजून अंतिमतः आलेला नाहीये, मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे काही सण असतील किंवा उत्सव असतील रस्त्यांवरती सार्वजनिकरित्या अशा प्रकारे साजरे केले जाऊ नयेत आणि त्याहूनही रस्त्यावरती चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि या अधिकारावर सुद्धा एक प्रकारची या सणांमुळे आणि या उत्सवांमुळे गदा येते। या सगळ्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि त्या या सगळ्या निर्णयाच्या प्रक्रियेवरती अर्थातच शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। हायकोर्ट हिंदूंची मुस्कटदाबी करते असा आरोप करत शिवसेना धार्मिक राजकारण करते का, हा त्यानिमित्तानं आपण पहिला प्रश्न विचारतोय। आणि रस्त्यांवर सण उत्सव आणि प्रार्थना करणं हे झुंडशाहीचं लक्षण आहे का, हे त्यानिमित्तानं आपण तपासणार आहोत। अर्थात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा त्यानिमित्तानं उपस्थित होतो, तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी धार्मिक प्रदर्शन करून अडवणूक करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करणं शक्य आहे का। कारण ही कारवाई करण्यासाठी आत्तासुद्धा अनेक नियम आहेत, अनेक कायदे आहेत, पण ती कारवाई केली जात नाही कारण त्यामागे सुद्धा झुंडशाहीसारखं एखादं गट असतात आणि त्याचा दबाव या सगळ्या यंत्रणांवरती पोलिसांवरती असतो। नेमकं काय घडतंय या सगळ्या चर्चेमध्ये आपण पाहूयात। आपल्यासोबत मान्यवर आहेत, तज्ज्ञ आहेत, ठाण्याहून आपल्यासोबत आहेत याचिकाकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी अर्थातच या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेला होता। अरविंद भोसले शिवसेनेचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, ॲडव्होकेट असीम सरोदे कायदेतज्ञ सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, इम्तियाज जलील आपल्यासोबत आहेत जे MIMचे आमदार आहेत औरंगाबादवरनं, आणि संकेश्वर बेळगाववरनं हुमायून मुरसळ आपल्यासोबत आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत। या सगळ्यांचं या मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत आहे। आणि पहिला प्रश्न डॉक्टर बेडेकर तुम्हाला विचारायचा आहे, जी याचिका केली होती त्या याचिकेमागची तुमची भूमिका काय होती आणि या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे असलेली जी काही माहिती असेल ती आम्हाला सांगा। ही याचिका जी 2010 साली आम्ही केली होती, पहिली गोष्ट मला सांगायला असं आवडेल की मी स्वतः एक आस्तिक हिंदू आहे आणि सगळे सण साजरा करतो आणि सण साजरा व्हावे असं कोर्टाचंही म्हणणं आहे, आणखीन आमचंही याचिकेत म्हणणं आहे। फक्त सण साजरा करण्याचं जे स्वरूप बदललेलं आहे गेले 10-12 वर्षामध्ये, त्या स्वरूपाबद्दल आमचं काही म्हणणं होतं की लोकमान्य टिळकांचं नाव घेऊन आपण सण साजरा करतो की सार्वजनिक सण टिळकांनी का केले की त्यांनी समाजाचं प्रबोधन व्हावं। खरंच ह्याचा हल्ली या सणांमुळे समाजाचं प्रबोधन होत आहे का? ज्या पद्धतीने हल्ली सण साजरा होतात, जी गाणी लावली जातात सणांमध्ये, जशा मिरवणुका निघतात, जसे नाच दिसतात, हे पटणार आहेत का कुठल्याही धर्माला? कोर्टाचं म्हणणं असंच आहे की सण हे साजरा झालेच पाहिजेत, पण सण साजरा करताना कुठलाही धर्म असं सांगत नाही की तुम्ही तुमचं म्हणणं जोरजोराने लाऊडस्पीकरवर सांगा। कुठलाही तुम्ही ज्या वेळेला सण साजरा करता, कुठलाही धर्माचा असतो, याचा हिंदूंचा संबंध नाही, ते अगदी मुसलमानांचा असो किंवा हिंदूंचा ख्रिश्चनचा कोणाचाही असो, सण साजरा करताना जसं तुम्हाला रस्त्यावर सण साजरा जसे करायचे असं तुम्हाला असं वाटत असेल तुमचा हक्क आहे, तर रस्त्यावर चालणाऱ्यांचा सुद्धा लोकांचा मूलभूत हक्क आहे, असे प्रश्न कोर्टाने विचारलेत। आणि हे नवीन नाहीये, 2010 सालापासून आम्ही वारंवार सांगायचा प्रयत्न करतोय की सरकारने याच्याकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे। जी पद्धत हल्ली आपण रूढ करू बघतो आहोत सणांची, ती त्याच्यावर कुठेतरी आक्षेप आहे। सणांवर आक्षेप अजिबात नाही, सण हे साजरा झालेच पाहिजेत, ह्याच्या पुढेही होतील, पण सण साजरा करताना जर का लोकांना त्रास होत असेल आणि लोक नाही आहेत पुढे, लोक घाबरतात। दुर्दैवाने असं सांगावं असं वाटतं की जेवढा राजकीय हस्तक्षेप याच्यामध्ये आहे, राजकीय पक्ष आहेत त्यांना घाबरत नाहीत, पण त्यांच्या विरोधात बोलायला घाबरतात। किती लोक मला सांगतात की डॉक्टर हे तुमचं पटतं आम्हाला, पण आम्ही फोन नाही करत, आम्हाला भीती वाटते या सगळ्या गोष्टींची। म्हणून मला असं वाटतं राजकीय पक्षांनी या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने बघायला पाहिजे। असं आपण म्हणू शकत नाही की हिंदूंच्याच बाबतीत आहे आणि आमचं असं अजिबात मत नाही, मी स्वतः हिंदू आहे, मी सगळे सण साजरा करतो, पण जी पद्धत आहे ती पद्धत कुठेतरी बदलावी अशी इच्छा आहे। आणि कुठल्याही धर्माचा असो, अगदी मुसलमानांचं तुम्ही म्हणायचं म्हटलं, अगदी आपण पॉइंट आपण विचाराला तर जी बांग लागते ह्याच्यावर मशिदींवर, ती सुद्धा चुकीची आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा कोर्टाचे निर्णय आहेत की ही बांग लागता कामा नये। अच्छा, ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी समन्वय घातला पाहिजे आणि असा निर्णय घ्यायला पाहिजे सरकारने सुद्धा की जो लोकहिताचा असेल, पॉप्युलिस्टिक नसेल, लॉंग टर्म लोकहिताचा निर्णय यायला पाहिजे असं मला वाटतं। नक्की। असीम सरोदे, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की जी आता यांनी उल्लेख केला की आजान देण्यासारखा प्रकार असू देत किंवा अगदी रस्त्यावरती नमाज अदा करण्याचा प्रयत्न असू देत किंवा इतर सगळ्या धर्मांचे, म्हणजे आपण केवळ हिंदू धर्म आणि हिंदू धर्म सर्वात जास्ती आहे कारण अर्थातच त्याची संख्या जास्ती आहे आणि त्यामुळे हे सगळे सण जे वर्षभर साजरे केले जातात ज्याच्यामध्ये रस्त्यांना वेठीस धरलं जातं, याबाबत आपण खुलेपणाने चर्चा करू शकतो किंवा नाही?
समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की आपण खुलेपणाने अशा विषयांवर बोलूच शकत नाही. लगेच धर्माची आपल्या श्रद्धांची चाचपणी केली जाते आणि ते अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये आपल्याला नेऊन ठेवतात. मी अत्यंत वेगळ्या प्रकारच्या अशा केसेस सातत्याने करत आलेलो आहे आणि तेव्हा असं लक्षात येते की आपण समाजाला वळण लावत असताना आपला हा आविर्भाव मुळीच नाही आहे की आपण सगळ्यांना वळण लावणार, पण आपल्या सगळ्यांच्या उत्सव साजरे करण्याच्या प्रक्रियेला आपण कुठेतरी वेसण घालू शकतो का, आपण स्वतः चांगले नागरिक म्हणून वागू शकतो का, या संदर्भातला प्रश्न तरी लोक आपल्याला स्वतःला विचारतात का, तर ते विचारत नाही. बेधुंदपणे, अश्लीलपणे आणि कधी कधी जमेल त्या पद्धतीने आपण रस्त्यावर नाचायचं, ओरडायचं, ध्वनी प्रदूषण करायचं आणि तरीही आपण त्याला धर्माचं नाव चिकटवायचं. धर्मामध्ये म्हटलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी जे आता डॉक्टर बेडेकरांनी सांगितलं ते महत्वाचं आहे की ठाण्याच्या संदर्भातल्या एका केसमध्ये उच्च न्यायालयानेच निर्णय दिलेला आहे की हे जे अजान आहे, बाग देणं आहे, हे आवश्यक नाहीये. कुठेही अल्लानी असं म्हटलेलं नाही की इतक्या वरती नेऊन लाऊडस्पीकर लावा आणि तिथे आपण जोराने ओरडलं पाहिजे. तसंच सगळ्याच धर्मांचं आहे. आंबेडकर जयंती साजरी करताना असं म्हटलं नाही अशा विकृत पद्धतीने साजरी करा, तेव्हा आपण आंबेडकरांचा अपमान होतो असं आपल्याला वाटत कसं नाही, असा प्रश्न सगळ्या भारतीय समाजातल्या लोकांना पडतो की कोणत्याही धर्माचा उत्सव असो. आता आपण लोकशाही शिकली पाहिजे. मी आपल्याला एक उदाहरण फक्त देतो की अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये अत्यंत लिबरल असं वातावरण धार्मिक ठेवलेलं आहे. तेव्हा तिथे काही हिंदू लोकांनी आपला गणेशोत्सव नेला. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही तुमच्या धर्माचं हे आहे, तुम्ही करा सगळेजण. आणि जेव्हा थेम्स नदीच्या तिथे मिरवणूक काढून गणपती विसर्जनासाठी नेतायत असं त्यांना कळलं, तेव्हा मात्र त्यांनी लगेच आदेश दिले की हे चालणार नाही, नदीमध्ये प्रदूषण करायचं नाही, तुमचा धर्म तुम्ही पाळा पण तुमच्या घरामध्ये. आम्ही सगळ्या धर्मांचा आदर करतो, पण नदीचं पावित्र्य आणि पाण्याची शुद्धता राखणं सगळ्यात महत्वाचं आहे. हा जो विचार आहे, आता आपण जो आता कुंभमेळा येणार आहे त्याच्या दरम्यान असेल, आपण कुठेतरी सायंटिफिक वागणार आहे का, वैज्ञानिक वागून आपण विवेक शुद्ध पद्धतीने वागतो का, हा प्रश्न आहे. नक्की. आणि त्या अर्थाने अर्थातच शिवसेनेची भूमिका सातत्यानं हीच असते अरविंद भोसले, की जेव्हा केव्हा असा एखादा निर्णय येतो, परत गणेशोत्सव आणि हे सगळं राजकीयकरण तुम्ही किती दिवस अजून करणार आहात? ती कशावर याचा अर्थ होता राजकीयकरण? कारण मुळात म्हणजे आता श्रावण चालू होतोय, गणेशोत्सव नाही, आताची राजकीय कशामुळे होता हा तुम्ही मला प्रतिप्रश्न करताय, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. राजकीयकरण कसं होत नाही त्याचं कारण हे आहे की तुम्ही सातत्यानं मग त्यावेळेला हिंदूंचा मुद्दा आणता समोर. हा ज्यावेळेला एखादा न्यायालय एखादा निर्णय देतो त्यावेळेला केवळ एका हिंदू धर्मांसाठी तो निर्णय येत नाही, सगळ्या धर्मांसाठी. आपला प्रश्न मला थोडा वेळ द्या, मी सविस्तर उत्तर देतो. हे थोडं एकतर्फी कसं होतं नाही, मी आपल्याला अगदी पटून देतो. मुळात म्हणजे आता श्रावण चालू होतोय आणि विविध आता उत्सव तोंडावरती आलेले. एवढ्या तातडीने आणि शिताफीने यावरती निर्णय होईल अशी अपेक्षा नव्हती. थोडं वाटलं होतं, कारण न्यायालयाचा मी मान ठेवून बोलतो, गेले अनेक वर्ष असे न्यायालयामध्ये कायदे खटले प्रलंबित आहेत. आधी 30-30, 35-35, 40-40 वर्ष ते न्यायदानाच्या प्रतीक्षेत असताना याच विषयावर तेवढं जसं हायकोर्टामध्ये जशी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जशी ती केस चालू गंभीर स्वरूपातली, या स्वरूपात तो निर्णय समजा झटपट पुढे आणला आणि निर्णय देऊन टाकला. बरं, तो दिला. हे होत असताना मागचे जे काही समजा निर्णय दिलेले आहेत न्यायालयाने, तर त्याच्यावरती अंमलबजावणी होती का ह्यासाठी ती समजा त्यांनी काय आढावा घेतलाय का, काय निर्णय दिले तुमच्या मते? ज्या पद्धतीने काही धार्मिक विषयांच्या बाबतीत समजा डेसिबलची मर्यादा आहे. एक उदाहरण देऊन सांगतो, कुणाबद्दल असं व्यक्तीच्या आरोप राग असण्याचा संबंध नाहीये, परंतु त्या सुमेर अब्दुल्ला समजा ध्वनी प्रदूषण बाबतीमध्ये काम करण्यास समजा एक सामाजिक कार्यकर्ते म्हणतात. शिवसेना आता 50व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे. गेली 46 वर्ष शिवतीर्थात आमचा दसरा मेळा असायचा आणि ठरलेला असायचा. त्याला एक सांस्कृतिक त्याला पार्श्वभूमी लाभली होती, हे मुंबई हायकोर्टाने सुद्धा नंतर मान्य केलं. त्यामध्ये सुद्धा त्या कंपास पेढे घेऊन त्या मैदानामध्ये बसायचे शिवतीर्थावरती, काय त्या डेसिबलची मर्यादा वाढते. हे जसं तुम्हाला हिंदूंच्या बाबतीत किंवा शिवसेने बाबतीमध्ये आढळत होतं, त्याच पद्धतीने समजा काही धार्मिक स्थानावरती समजा भोंडी लावली जात आहेत, तर त्याच्यामधून समजा त्या डेसिबलची मर्यादा समजा ओलांडली जात होती. तर मला तुम्ही करायला पाहिजे होती. मी हे सांगतो की आता बेडेकर जे आहेत, बेडेकरांसारखी मंडळी ड्रॉइंग रूम मध्ये बसतात आणि त्यांना जे काही त्यांना ते धुमारे फुटतात वैचारांचे, तर आता बेडेकर मी तुम्हाला विनंती करतो की अशा विषयामध्ये तुम्ही पिटिशन दाखल करणार का, की बाबा जो काय न्यायालयाने ह्याच्या आधी स्पष्ट केलं. मला वाटतं महेश बेडेकर याच्यावरती आता याची दाखल करणार महेश बेडेकर तुम्ही बोलाल का? आणि त्याच्यात मला छोटा मुद्दा पूर्ण बोलतो ना,
1990च्या दरम्यान हा. जे गणेशोत्सव मंडळ समिती स्थापन झाली, साधारणतः 10,000च्या पुढे त्या गणेशोत्सव मंडळामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रातले गणेशोत्सव मंडळ सहभागी आहेत. मागच्या वर्षीचा समजा आपण रेकॉर्ड पाहिला, माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मिळवलेली आहे, त्या 10,000 पेक्षा जी काही जास्त मंडळ आहेत त्यामध्ये फक्त 8 मंडळावरती कारवाई झालेली आहे. म्हणजे कुठेतरी एखादं मंडळ किंवा क्षुल्लक मंडळ समजा सुटत असतील तर त्यामुळे तुम्ही सर्व मंडळांना ती फुटपट्टी लावू नका, की सर्वजण त्या धर्माच्या अनुषंगाने. थोडक्यात गणपती उत्सव आणि सार्वजनिक गणेश मंडळ ती रस्त्यांवरती व्हायला काही हरकत नाही असं तुमचं म्हणणं आहे. थोडक्यात तुम्ही आता असं म्हणता मला एक म्हणायचं, मंडळ सुटत असेल तर ते सर्वांना तुम्ही त्याच पद्धतीने घेऊ नका, असं समजा सांगायचं म्हणणं नाही. एक मुद्दा इम्तियाज जलील, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न, अगदी थेट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की सातत्यानं ज्या वेळेला असे सण समारंभ असे विषय येतात, न्यायालयाने न्यायालयाची बाजू मांडलेली असते, त्यावेळेला राजकीय पक्ष का अशा प्रकारच्या भूमिका घेतात? तुम्ही सगळेच राजकीय पक्ष मग त्या मुस्लिम बांधवांची काहीतरी भूमिका घेऊन त्यांची काहीतरी कणव समोर आणणार, नाही तर हे हिंदू म्हणणार आणि हिंदू बांधवांची ही करून समोर आणणार. याच्यामध्ये मूळ मुद्दा जो आहे, मूळ गाभा जो आहे तो हरवतोय असं तुम्हाला वाटत नाहीये का? मंदार, हे खरी गोष्ट आहे. हायकोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ते खरोखर स्वागत करण्यासारखा आहे. पण तुम्ही जसं सांगतो की जेव्हा असा निर्णय येतो त्याला एका आपण धर्मच्या चष्मा घालून ते त्याचा पोस्टमॉर्टम करू लागतो. मी मंदार एक एक्झाम्पल तुम्हाला देऊ इच्छितो. औरंगाबादमध्ये खूप चांगले पोलीस ऑफिसर आलेले आहे, कमिशनर अमितेश कुमार. रमजानच्या महिन्यामध्ये मागच्या 40 वर्षात जे मुस्लिम वस्ती होती त्याच्या रोड्सवर पूर्ण हॉकर्स ते ऑक्युपाय करायचे आणि एकही स्कूटर पण जायला तिथे रस्ता नसायचे. ते कमिशनरनी आले, त्यांनी आमच्याशी बोलणी घातली आणि त्यांनी सांगितलं की रोड जे आहे ना ते रोडसाठी आपण ठेवू आणि दुसरी जागा हॉकर्सना देऊ. जेव्हा त्यांनी हे विचार मांडला तर त्याचा विरोध सुरू झाला. पण आम्ही असं केलं की आम्ही हॉकर्सना समजावून सांगितलं की समजा तुमच्या घरात काही झालं आणि कुठे अँब्युलन्स पण तिथे जाता येत नसेल, फायर ब्रिगेड पण जाता येत नसेल तर काय होणार. मग आम्ही सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्ये घेतले, ऑल्टरनेट जागा दिली आणि आज औरंगाबाद मध्ये मंदार एकही असा रस्ता नाही आहे जिथे तुम्हाला हॉकर्स मिळेल. आम्ही त्यांना ऑल्टरनेट जागा दिलेली आहे. कारण आमचं पण हे मानणं आहे की रिलिजन जे आहे हे आमचा स्वतःचा इश्यू आहे. आपण रिलिजनला सडकवर आणू नये. कोणताही धर्म असू द्या, मुसलमानचा असू द्या, हिंदूंचा असू द्या, ते आमचा पर्सनल इश्यू आहे, ते आमचा पर्सनल मॅटर आहे. आणि जेव्हा तुम्ही धर्माला सडकवर आणतो तर हे देशापुढे मोठे संकट उभे राहतो. मग ट्रॅफिकचा इश्यू येतो, मग पोल्युशनचा इश्यू येतो, मग लॉ अँड ऑर्डरचा इश्यू येते. तर हायकोर्टाने जे निर्णय दिलेला आहे ते स्वागतार्ह आहे. आणि जेव्हा तुम्ही असं सांगितलं आहे की मुस्लिमांचा जे अजानचा विषय आहे त्याच्या बाबतीत आपण विचार करू शकतो. पण काय आहे की अजान फक्त 1 मिनिट आणि 2 मिनिटासाठी होतं. आपण जे दुसऱ्या धर्मामध्ये जे आता फेस्टिवल्स सुरू केलेले आहे ते कमर्शियलायझेशन झालेलं आहे फेस्टिवलचा. तुम्ही पुण्यामध्ये गेले तर गणपतीच्या वेळी तुम्ही बघता की तिलक रोडवर तुमच्या धर्मावरती कमर्शियलायझेशन झालेलं बोलत चालेल ना? तुम्ही कशाला निष्कर्ष काढता तुम्ही की दुसऱ्या धर्माच्या उत्सवाचं कमर्शियलायझेशन? एक मिनिट, आपण त्या मुद्द्यावर अरविंद भोसले आपण त्या मुद्द्यावरती येऊया. कमर्शियलायझेशन झालेलं आहे, कमर्शियलायझेशन झालंय हे पण आपण मान्य करूया ना. कशा प्रकारे झालंय सांगतो, कमर्शियलायझेशन झालंय हे मान्य करूया ना आपण मोठ्या मनाने. हजारो लाखो रुपयांची बजेट्स आहेत तुमची, लाखो रुपयांची बजेट्स आहेत. कमर्शियलायझेशन झालेलं आहे त्याच्यावरती आपल्याला बोलता येईल, आपल्याला मान्य करावं लागेल. सणांची कमर्शियलायझेशन झालेली आहेत. अरविंद भोसले, संभाजीनगरचा उल्लेख केला ना मंदारजी, मी विनंती करतो तुमचे भायखळ्याचे जे आमदार आहेत वारिस पठाण, हाच मुद्दा तुम्ही त्यांना सुद्धा समजावून सांगा. नाटपाड्याचा जो चौक आहे, सागर हॉटेल जिथे आहे, 165 नंबरचा जो सार्वजनिक बसचा रूट आहे ना, ते जे हॉटेल्स आलेले आहेत जे विशेषतः मुस्लिम धर्माशी संबंधित आहेत, 165 नंबरची बस त्या रूटला बंद ठेवलेली आहे. हे तुम्ही तुमच्या आमदारांना वारिस पठाणांना समजावून सांगा की तिथे जो सार्वजनिक रहदारीचा रस्ता आहे ही जरा थोडं ज्ञानाची भर त्यांच्या डोक्यामध्ये घाला, ही मी तुम्हाला विनंती करतो आजच्या ठिकाणी.
ठीक आहे, इम्तियाज तुम्ही कदाचित त्यांना सांगाल हे, आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आशंका होती की हे सक्सेसफुल होणार का नाही होणार, पण ते सक्सेसफुल करून दाखवले आम्ही. नक्की. आणि होऊ शकतं की हीच विनंती मी तुम्हाला करतो, हे वारिस उद्या दुसऱ्या शहरामध्ये पण करू, पण असं इंडिव्हिज्युअल नको घ्या. आपण जे लार्जर पिक्चरवर आपण डिस्कस करूया, व्यापकदृष्ट्या काय ते आपण बघूया, डिस्कशन करूया. नक्की आपण ती चर्चा करणार आहोत, सविस्तर चर्चा करूयात. आपण हुमायून मुरसळ, तुम्हाला नेमकं या मुद्द्यावरती पुन्हा एकदा तुमच्याकडनं आम्हाला समजून घ्यायचं, कारण अर्थात ज्या वेळेला मुस्लिम धर्मियांचा प्रश्न येतो त्यावेळेला अनुनयाचा एक आरोप केला जातो, सातत्यानं तो अतिशय पॉप्युलर पद्धतीनं केला जातो, पण तरी सुद्धा काही ज्या गोष्टी घडतात, म्हणजे आता अगदी संदल असतील किंवा इतर जे काही समारंभ असतील त्यावेळेला सुद्धा ज्या पद्धतीनं आता काही ठिकाणी ताबूत असतात ते सुद्धा रस्त्यावरती उभारले जातात मोठ्या प्रमाणावर, त्यातनं सुद्धा काही लॉ अँड ऑर्डर इश्यूज तयार होऊ शकतात. पण मूळ उद्देश काय, म्हणजे मूळ याच्यामधला प्रश्न तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की पहिल्यांदा आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि लोकशाही जनतेच्या सहभागातूनच चालते आणि जनतेवर आपण विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे जनता या सगळ्या प्रश्नाबद्दल कसा विचार करते, काय म्हणते, आणि थिल्लर राजकारण ज्यांना करायचं आहे ते राजकारणी आणि त्यांचे पक्ष हे नेमके काय करतात याच्यामध्ये फरक करून या प्रश्नाकडे बघायला पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे एक उदाहरण ज्यांनी आता दिलं माझ्या आधी बोलताना की तिथं विशिष्ट एका रमजानच्या महिन्यामध्ये एक कमिशनर आले आणि त्यांच्यामध्ये जनतेशी त्यानं चर्चा केली तर लोकांनी तो मार्ग खुला केला. हा अनुभव आम्ही सगळ्या ठिकाणी घेतलेला आहे की जिथं जिथं जनतेला तुम्ही सहभागी करता, त्यांना समजावून देता, तेव्हा जनता तयार असते. पण या प्रश्नाचं ज्यांना भांडवल करायचं आहे, ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांचा मात्र इंटरेस्ट वेगळा असतो. त्यामुळे त्याला कुठल्याही धर्माचा रंग देण्याचं जे राजकारण चालतं त्याच्यामध्ये हा खरा प्रश्न आहे. मला असं वाटतं की कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे. आम जनता सुद्धा कुठल्याही धर्माची असेल, हिंदूंची असेल किंवा मुस्लिमांची असेल, कुणालाही मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण व्हावं, पाण्याचं प्रदूषण व्हावं, तरुण लहान मुलं आहेत, म्हातारी मुलं आहेत, त्यांना त्या ध्वनीचा त्रास व्हावा, रस्ते बंद व्हावेत, पार्किंगचा प्रश्न निर्माण व्हावा, याच्यामध्ये इनकन्व्हिनियन्स प्रत्येकाला होतं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटत नाही की जनतेला याच्यामध्ये कुठेतरी असा निर्णय झाल्यामुळे त्रास होतोय असं मला कुठं दिसत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही या राजकारणी ज्यांना राजकारण करायचंय आणि मूळ प्रश्न बाजूला ठेवून काही जे एलिमेंट्स आहेत, म्हणजे ते अगदीशा हाताच्या बोटावरती मोजणारे एलिमेंट्स आहेत, तो थिल्लरपणा जो आहे त्या थिल्लरपणाला पाठीशी घालणारे थिल्लर राजकारणी आहेत, त्यांना अटकाव आपण कसा करू शकतो याच्यावरती हा प्रश्न आहे असं मला नक्की. आणि त्या निमित्ताने आपण एक छोटासा या चर्चेमध्ये ब्रेक घेऊया. काय प्रश्न असं मला नक्की हुमायून मुरसळ, मी तुमच्याकडे येतो. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. अतिशय सविस्तर अशी चर्चा आपण करतोय आणि अर्थातच या चर्चेमधला उद्देश जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे की जे हायकोर्टाचं म्हणणं आहे ते समाज म्हणून आपण समजून घेऊ शकतोय का, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक ठिकाणी ज्यावेळेला रस्त्यांवरती सण उत्सव असे समारंभ होतात त्यावेळेला एक प्रकारे झुंडशाहीचंच आपल्यासमोर प्रदर्शन होत असतं का, हे सुद्धा आपण पुढील भागामध्ये चर्चेला घेणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवरती जे सार्वजनिक समारंभ होतात आणि उत्सव होतात त्या संदर्भातलं ही चर्चा आहे. आपल्यासोबत डॉक्टर महेश बेडेकर आहेत ज्यांच्या याचिकेवरती हायकोर्टाने भाष्य केलेलं आहे. डॉक्टर बेडेकर, ह्या याचिकेच्या मधून येणाऱ्या काळात आपल्याला काय अपेक्षित आहे, निकाल किंवा त्याबद्दलची अंतिम प्रक्रिया आपल्याला कधी अपेक्षित आहे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो मुद्दा मगाशी तुम्हाला शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी विचारला होता की तुम्ही केवळ आणि केवळ हिंदू या संदर्भातूनच ही सगळी याचिका केलेली आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे इंटरिम ऑर्डर्स हायकोर्टाने दिलेले आहेत आणि वारंवार हायकोर्ट सरकारला सांगत आलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावर एक भूमिका घ्यावीत, पण दुर्दैवाने सरकारने कुठलीही भूमिका घेतलेली नाही. म्हणून 3 तारखेपर्यंत आता हायकोर्टाने असं सांगितलेलं आहे की चीफ सेक्रेटरीना ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला आहे, त्यांना ॲफिडेव्हिट द्यायला सांगितलं आहे. तो एक मुद्दा वेगळा. पण मला ह्यांना सांगायचं असं वाटतं की कृपा करून ह्याच्यामध्ये मी एक संवेदनशील हिंदू आहे, सगळे सण साजरा करणारा हिंदू आहे. मला असं वाटतं की तुम्ही जे नमाजाचं म्हणताय तेही चुकीचं आहे आणि कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की तो सण कुठल्याही धर्माचा असो
कुठल्याही धर्माचा सण हा रस्त्यावर करायची मुभा तुम्हाला दिलेली नाही आणि कुठलाही धर्म असा सांगत नाही की तुम्ही तुमचं म्हणणं जोरजोरात आउट स्पीकरवर सांगा. हा निर्णय सकारात्मक पद्धतीने आपण बघायला पाहिजे आणि जोपर्यंत राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होत नाही, हे समजून घेत नाही, तोपर्यंत ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप. आता आपण कंप्लेंटचं म्हणतो, लोकांना कोर्टाने हे मानलेलं आहे की लोकांना हे पटतं असं नाही, लोक घाबरतात. राजकीय पक्षांना नाही घाबरत, राजकीय पक्षांविरोधात जायला किंवा राजकीय व्यक्तींच्या विरोधात कंप्लेंट करायला लोक घाबरतात. किती लोकांचे मला फोन येतात की आम्हाला तुमचं पटतं पण आम्ही बोलू शकत नाही. आता काय असतं ह्याच्यामध्ये, एवढा मोठा राजकीय हस्तक्षेप आहे आणि परत असंच धार्मिक भावना दुखावतील. हिंदू म्हणून माझ्या धार्मिक भावना दुखावतात ज्या वेळेला मी ही गाणी ऐकतो, हिंदू म्हणून माझ्या धार्मिक भावना दुखावतात ज्या वेळेला मी नाच बघतो. आणि ध्वनी प्रदूषण हा सायंटिफिक डाटा आहे, हा हायकोर्ट सांगत नाहीये, सुप्रीम कोर्ट सांगत नाहीये, WHO डाटा आहे. आता आपण WHO लाही मानलं नाही तर आपण याच्या पुढे काही करूच शकत नाही. हायकोर्टाने आमचं अजिबात काही ऐकलेलं नाहीये, त्यांनी काहीतरी सारासार विचार केला असेल म्हणून हे इंटरिम ऑर्डर्स दिले असतील. आपण जर का सकारात्मक दृष्टीने याच्याकडे बघितलं तर नक्की याच्यातून सगळे सणही साजरा होतील आणि लोकांना त्रासही होणार नाही. आपण जर का याच्यामध्ये धर्म आणला, मग ते करतात म्हणून आपण का करायचं नाही, तर ह्याला आपण विषय. पण मला लोक विचारतात तुम्ही हिंदू आहेत की नाही, आम्हाला हे तपासून बघायला लागेल. हिंदू म्हणून मला ह्याचं वाईट वाटतं की ज्या पद्धतीने आपण हे सण साजरा करतोय. मला असं वाटतं लोकमान्य टिळकांचं नाव घेऊन आपण ही सण साजरा करायला लागलोय सार्वजनिक. त्यांचा हेतू होता की समाजाचं प्रबोधन व्हावं. जर का ह्याच्यामुळे समाजाचं प्रबोधन झालं असतं तर 110 लोक ही दारू पिऊन मेले नसते, स्त्रीभ्रूण हत्या असो, रेप असो, करप्शन असो, हे प्रश्न एवढे जटिल झाले नसते. म्हणून खरंच झालंय का लोकमान्य टिळकांना जे पाहिजे होतं त्यांचं समाजाचं प्रबोधन व्हावं ते खरंच झालंय का सार्वजनिकरित्या आत्ताचे जे सण बघून? तर मला तरी असं वाटतं की ते झालेलं नाही. म्हणून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने कृपा करून बघा तर नक्की प्रश्न हा सुटू शकेल. नक्की. आणि अर्थातच पुन्हा असीम सरोदे, तुम्हाला या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे जेव्हा एखादी मिरवणूक निघते त्याच्यामध्ये दारू पिण्याचं प्रमाण असेल, सगळ्या धर्मियांच्या मिरवणुकांमध्ये अधिकांश अशा प्रकारे दारू पिण्याची आपल्याला प्रथा दिसते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं डॉल्बी आणि हे सगळं जे काही त्याचा मगाशी जो मुद्दा ज्याच्यावरती आक्षेप घेतला अरविंद भोसलेंनी की खऱ्या अर्थाने कमर्शियलायझेशन झालेलं आहे, हे आपण मान्य करणार आहोत की नाही? सर्वच धर्म आणि जातीचे जे सण आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणात कमर्शियलायझेशन होत आहे आणि हा बाजार लोकांना पाहिजे आहे. कारण की एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की तिथे दारू पिऊन बेधुंद होऊन नाचणारे लोक मोठ्या प्रमाणात पाहिजे आहेत. लोकशाहीचं आपण जर विश्लेषण केलं तर आपल्याला असं दिसून येईल की अशा बिनडोक लोकांची संख्या जेवढी जास्त असेल तेवढं आपलं राजकारण सुरक्षित आहे आणि तेवढ्या जास्त मोठ्या प्रमाणात आपण राजकारण करू शकतो असं मानणारे राजकीय पक्ष हे दुर्दैवाने आपल्या इथे आहेत आणि ते लोकशाहीला पराभूत करत आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे शिवसेनेने हे समजण्याची मुळीच गरज नाही आहे की ते हिंदूंचे प्रतिनिधी आहेत, नाही आहेत, मुळीच नाही आहेत. आणि हे पण समजण्याची गरज नाही आहे कोणत्याही मुस्लिम संघटनेनी हे पण समजण्याची गरज नाही. आपण सामान्य माणूस म्हणून आपल्याला जो त्रास होतो तो नोंदवण्याची जागा जर नसेल, जे डॉक्टर बेडेकरांनी सांगितलं की लोकांच्या मनात दहशत निर्माण करेपर्यंत तुमचं कोणतं उत्साह आणि उत्सव साजरी करण्याची पद्धत आहे हे सगळ्या या धर्माच्या लोकांना विचारायला पाहिजे. आंबेडकर जयंती रस्त्यावर बेधुंदपणे साजरे करणाऱ्यांना विचारायला पाहिजे. शिवजयंती, शिवाजी महाराजांचं अपमान करणारे गाणं लावून साजरे करणाऱ्यांना हा प्रश्न विचारायला पाहिजे. आणि महावीर जयंती असेल, विश्वकर्मा जयंती असेल किंवा मुस्लिमांचे कोणतेही धार्मिक सण असतील, हे रस्त्यावर आणणाऱ्या सगळ्यांना घरात बसण्यासाठी आपण विनंती करू शकतो का? लोकशाही मार्गाने आपला धर्म, शांततेच्या मार्गाने प्रार्थना करणारी मौन प्रार्थना आपण आपल्या मनातला देव जागृत करू शकतो का? याच्याबद्दलचं हे आव्हान आहे डॉक्टर बेडेकरांनी उभं केलेलं. आणि मला असं वाटतं की ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण याच्याबद्दल आपण खूप गंभीरतेने आता विचार केला पाहिजे. कारण की आता काही महिन्यांपूर्वी मला वाटते न्यूयॉर्क टाइम्सच्या की कोणत्या पत्रकारांनी आपल्या मुख्य हेड ऑफिसला लिहिलं की मी आता दिल्लीत राहणार नाही, मला तुम्ही दुसऱ्या शहरामध्ये माझी व्यवस्था करा कारण की अशा प्रदूषणयुक्त शहरात मला राहायचं नाही. आपण हे समजू शकतो की लोक कोणता विचार करत आहेत आणि आपण अजूनही आमची खूप चांगली कॅपॅसिटी आहे आणि आम्ही कोणत्याही प्रकारे प्रदूषण सहन करू शकतो असं मानून चालणार नाही. आपला आयुष्याचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. या संदर्भातला हा निर्णय महत्त्वाचा आहे की आपण सार्वजनिक उपद्रव न करता, आपण कोणत्याही बेकायदेशीरपणे न वागता
आपण उत्सव सादरीकरणाला चांगलं कोंदण आनंदाचं घालू शकतो का? अरविंद भोसले, तुम्हालाही हा थेट प्रश्न विचारायचा आहे. कुठेतरी तुम्ही ही सुरुवात एक पक्ष म्हणून करणार आहात की नाही? एक शिवसेना, जसं इम्तियाज जलील यांनी आता सांगितलं की त्यांनी एक प्रकारची सहमती तयार केली, त्या सहमतीमधनं लोकांनी तिकडे त्यांना प्रतिसाद दिला. अशा प्रकारची तुम्ही आता दुसऱ्यांकडे बोट दाखवताय. तुम्ही सातत्यानं म्हणताय की त्यांची आजान बंद करा, तुम्ही सातत्यानं म्हणताय त्यांचे रस्त्यावरचे नमाज बंद करा. ते नमाज रस्त्यावरती का पडतात ते सुद्धा आपण त्यांना विचारूया. पण तुम्ही तुमच्या बाजूनी हे सगळं बंद करणार आहात की नाही, जर तुम्ही त्याचा प्रतिनिधित्व करताय तर? शिवसेनेच्या शाखेंशी संबंधित किंवा शिवसेनेशी संबंधित समजा काही गणेशोत्सव मंडळ असेल किंवा रात्रीला असा विचार की बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जेव्हा ह्या विषयाच्या निमित्ताने बैठका व्हायच्या तेव्हा शिवसेना प्रमुखांचा तटस्थ असायचा की गणेशोत्सवाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. त्याचा जो मूळ राबा आहे त्याला पुढे धक्का लागताप्रमाणे ही एक स्पष्ट सूचना वंदनीय सेना प्रमुख असायची. आणि त्या अनुषंगाने काही नियमावली सुद्धा अनेक गणेशोत्सव मंडळाने तयार केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी काही गोष्ट छोटे मान्य करतो की मधल्या काही कालावधीमध्ये त्याला अत्यंत थोडं असं डालबोट अशा स्वरूपातले काही विषय चालू झाले होते. पण नंतर जेव्हा उत्सव मंडळांना हा विषय लक्षात यायला लागला त्यांनी स्वतः काही कठोर अशा नियमावली तयार केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या धार्मिक उत्सवाला कुठचाही डालबोट लागू नये. पण त्याच्यात मग मुस्कटदाबी कुठे झाली? म्हणजे या सगळ्या निर्णयामध्ये हिंदूंची मुस्कटदाबी होत आहे हे पत्र अगदी बरोबर. पण होत आहे हे सांगतो की जसं मी मराठी त्या सुमेर अब्दुल्लांचा काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचा त्या विषयावरती अभ्यास आहे, काही कायद्याचे तज्ञ आहेत किंवा समजा आता बेडेकर सरांसारखी मंडळी आहेत, ज्याला माननीय न्यायालयाने काही दिलेले निर्णय आहेत त्याची अंमलबजावणी होते न पाहता, समजा तुम्हाला उदाहरण सांगणार म्हटलं कुर्ला स्टेशनचा परिसर आहे, हलाव पूल सारखा परिसर आहे, तिथे विशेषतः हिंदूच्या ज्या जुन्या चाळी आहेत तिकडचे रहिवासी घरं खाली करणे म्हणून तिथे त्या डल्ल्यांमध्ये मोठमोठे भोंडे लावलेले आहेत. दिवसातून 5 वाजता ते आजान होते, काल लोटावती वैतरून तिथून निघून जावीत. ह्या सुरुवातीला समजा विषय होता. मी काल संध्याकाळी हा दृष्टिकोन काल संध्याकाळी 7 वाजता मला छोटा मुद्दा पूर्ण होतो. काही सामाजिक बेडेकर साहेब माझी विनंती आहे, मी पुढच्या यामध्ये काही अतिरंजी बोलत नाही. मुंब्रा पोलीस स्टेशनचे काही पदाधिकारी कर्मचारी आमच्या सोबत होते. मुंब्रा पोलीस परिसरामध्ये काल स्टेशनच्या परिसरात काल संध्याकाळी 7 वाजता मी होतो. रमजानचा पवित्र महिना चालू आहे, कुठच्याही धर्माला मान्य होणार नाही, जो काही प्रामाणिक मुस्लिम असेल त्याला निश्चित मान्य होणार नाही. जवळजवळ 110 भोंडे त्या मुंब्रा परिसरात लावलेले आहेत. कशासाठी? या विषयावरती तुमच्यासारख्या याचिका कर्त्यांचं लक्ष का जात नाही हा मनामध्ये प्रश्न आहे. आणि म्हणून ही खेदाची बाब आहे. उलट पोलिसांनी जे कंप्लेंट करताना त्यांना बोलून घेतलं, सांगितलं की ह्याच्या तुमच्या अशा तक्रार करण्यामुळे आणि ऑन द रेकॉर्ड आहे. आपण इम्तियाज तुम्हाला करण्यामुळे मुद्दा पोहोचला. नाही, धार्मिक तेढ कशाला निर्माण झाली पाहिजे? आमच्या पण घराच्या आसपास आजान होताना आम्ही आयुष्यभर ऐकलेली आहे. त्यामुळे काही धार्मिक निर्माण झालेली नाहीये. तुम्ही दुसऱ्या धर्माच्या सहनशीलता आपण संपून टाकायची का? आजान बंद करण्याच्या संदर्भात इम्तियाज जलील तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आजान देण्याची ही जी प्रक्रिया आहे याच्याबद्दल तरी कुठेतरी सातत्यानं तुमच्यामध्ये काही असे प्रवाद होतात का? अशा प्रकारची प्रक्रिया सुरू आहे का की या सगळ्या मुद्द्याला सुद्धा कदाचित थांबवता येऊ शकतं? कदाचित रस्ते जे ब्लॉक केले जातात, भिवंडी सारखं शहर आहे पूर्णपणे ब्लॉक केलं जातं शुक्रवारी, या सगळ्या मुद्द्यांकडे काही प्रक्रिया तुमच्यामध्ये सुरू आहे किंवा नाही? मंदार, पहिले मी अरविंद साहेबांनी जे सांगितले आहे, तुम्ही त्यांना प्रश्न विचारले होते की तुम्ही स्वतः काही इनिशिएटिव्ह घेणार का? कारण बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना उपदेश दिले होते की आपण असा सण साजरा करायला पाहिजे. तुम्ही आपल्या बाबतीत सांगा की हो, मी माझी पार्टी इनिशिएटिव्ह घेण्यास तयार आहे. पण काय आहे शिवसेनाचा प्रॉब्लेम की जेव्हा तुम्ही त्यांच्या बाबतीत प्रश्न विचारता तर ते म्हणते की आजान बंद करा, हे बंद करा, ते बंद करा. आम्ही ते वेगळं इश्यू आहे. पण एक रिस्पॉन्सिबल पार्टी, स्टेट पार्टी जबाबदारी घ्या. हो, हायकोर्टाचा निर्णय चांगला आहे, आम्ही करणार आहे. आणि दुसरा जे तुम्ही प्रश्न विचारलेला आहे मंदार आता, की मला हे सांगायचं आहे की मुंबईमध्ये, पुण्यामध्ये जे मोठा शहर आहे तिथे फ्रायडेची नमाज साठी कुठे तरी जिथे मस्जिद छोटी आहे तिथे एक 5 मिनिटासाठी लोक नमाज पडतं, याच्यात काही दुमत नाही आहे. पण काय करते, हे चांगलीच काम करते, हे प्रार्थना करते. तिथे काही कुठेतरी मंदिर असे आणि त्या मंदिरच्या बाहेर लोक उभे राहून एक 5 मिनिटासाठी उभे केले तर कोणालाही त्याचा विरोध करता कामा नये. मोठ्या शहरामध्ये पुणे असो, मुंबई असो, तिथे मस्जिद नाही, जागा नाही आहे, परमिशन मिळत नाही मस्जिदीसाठी आणि लोक कशासाठी
तिथे जमा होतं प्रार्थना करायच्यासाठी, आणि किती तासन तास उभे राहतं नाही, जास्तीत जास्त 5 मिनिट 10 मिनिट. आणि अजानच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तर अजान किती वेळासाठी होतो, मॅक्सिमम 2 मिनिट साठी होतो. आणि ते वेगळं इश्यू आहे की समजा करीब एक 5 मस्जिद आहे तर त्याचं डेसिबल लेवल किती असायला पाहिजे ते हायकोर्टाने दिलेलं आहे, त्याच्या आपण अंमलबजावणी करायलाच पाहिजे. नाही, पण अशा वेळेला मी तुम्हाला थांबवतो. अनेकांच्या मनातला प्रश्न आहे इम्तियाज अनेकांच्या मनातला प्रश्न आहे की ही डेसिबल लेवल ज्या वेळेला इम्तियाज आपण हा तुमचा मुद्दा जो आहे त्या मुद्द्यावरती मी येतो, पण तुम्ही ज्यावेळेला म्हणता की अजानची जी डेसिबल लेवल जी आहे ती कमी करायला हवी, ती कमी करायला जाणारे अधिकारी असतील त्यांना तेवढं पाठबळ अगदी मुस्लिम संघटनांकडून मिळेल याची तुम्ही शाश्वती देऊ शकता का? मंदार, मी सांगू इच्छितो की 40 वर्षापासून औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल दिले की संपूर्ण सडकवर मार्केट लावायची आणि तिथे लोकांना फिरता येत नव्हतं, तर लोकांना असं वाटायचं की हे कधी चेंज होऊ शकत नाही. पण इकडचे पोलीस कमिशनर आले, आम्ही लोकांच्या सोबत बसलो, त्यांना समजावून सांगितलं, आणि जेव्हा आम्ही समजावून सांगितलं तर लोकांना ते पटलं, आणि आज ते सक्सेसफुली आम्ही राबवतो आहे. आणि त्याच्या बाबतीत पण काहीही डिस्कशन करू शकतं, पण असा आदेश आणायचं, आदेश आल्यावर मग काय असतं की शिवसेना सारखे लोक उभे असतात की आमचा धर्म आता संकटात आलेला आहे, हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. त्यांना असं तुमच्याच मुस्लिम संघटनेने फतवा काढला होता इस्लाम खतरे में, गेल्या आठवड्यामध्ये इस्लाम खतरे में म्हणून आपल्याच मुस्लिम संघटनेने फतवे काढले होते. हिंदू धर्मरती संघटना त्याचा पायाफार पुन्हा मूळ मुद्दा हुमायून मुसळ तुम्हाला विचारायचा आहे, जो मशिदीच्या समोर ज्या वेळेला रस्त्यावरती येऊन अनेकांना प्रार्थना करावी लागते, नमाज अदा करावा लागतो, हा जो प्रक्रिया याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की जी सहिष्णुता आहे ती संपलेली आहे गेल्या काही काळामध्ये, आणि नव्या मशिदींना खऱ्या अर्थाने जी मान्यता मिळायला पाहिजे ती मिळत नाहीये? अगदी बरोबर आहे. हा रॅशनली विचार करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे कुठल्याही मुस्लिमाला रस्त्यावरती उभारून मस्जिदच्या बाहेर नमाज करण्यामध्ये आनंद होतोय असं नाही. प्रश्न असा आहे की लोकसंख्या वाढलेली आहे आणि त्या लोकसंख्या वाढलेल्या प्रमाणामध्ये मस्जिद का विस्तारत नाही. अडचण अशी आहे की लोकांनी मागणी अशी केली, एक तर FSI आमचा वाढवून द्या, नसेल तर आम्हाला नव्या ठिकाणी मशिदी बांधायची परवानगी द्या जेणेकरून माणसं रस्त्यावरती येणार नाहीत. पण या संदर्भामध्ये पॉझिटिव्हली माणसं पुढे येऊन सहकार्य करायला तयार होतात. त्यावेळेला सरकारची प्रतिक्रिया काय आहे आणि सोकॉल्ड हे काय पार्ट्या ज्या मुस्लिमांच्या रस्त्यावरती नमाज पठणाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतात ते कसं वागतात हे बघायला पाहिजे. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला माझ्याकडं आता हे एक माझं पुस्तक आहे बाबरी ते कणेरी, हे तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये मशिदींना 10-10 वर्ष परवानगी मिळत नाही, किंवा अनेक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी ग्रामपंचायतींनी ठराव करून की या गावामध्ये मशीद बांधता कामा नये असं म्हटलेलं आहे. सरकारनं जे नियम केलेले आहेत, सरकारनं जे परिपत्र काढलेले आहेत, ती इतकी अडचणी याच्यात मुस्लिमांना की त्यांनी कायदेशीर त्याची पूर्तता करून मशीद जर बांधायचं म्हटलं तर 10-10 वर्ष मिळत नाहीत. अशी माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्ही एका बाजूनं नवीन मशिदींना परवानगी देणार नाही, आहेत त्या जमिनींचा त्याच्यासाठी FSI वाढवून देणार नाही, आणि मुस्लिमांना तुम्ही नमाज पठण रस्त्यावरती करू नका म्हटला तर मुस्लिमांनी काय करायचं? मला असं वाटतं की हे रॅशनली तुम्ही बघायला पाहिजे, शासनाने याच्या संदर्भात भूमिका घ्यायला पाहिजे. खरं तर सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये निर्णय दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं अनेक परिपत्रक निघालेली आहेत, आणि सगळ्या म्हणजे नगरपालिका असतील किंवा कुठल्याही स्वायत्त संस्था असतील त्यांना अतिक्रमण करून जिथं धार्मिक प्रतिष्ठान उभारलेली आहेत त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे. 2011चं परिपत्रक आहे, मग शासनानं आतापर्यंत त्याच्यावरती काही कारवाई केलेली नाही. आम्ही आता स्वतः म्हटलेलं आहे नक्की आपण हिंदूंचे आहेत की मुस्लिमांचे आहेत काय तसं न बघता त्यांच्यावरती कारवाई करा म्हटलेलं आहे. नक्की पण तुम्ही हा जो मुद्दा काढलाय कारण त्यांना कोणाला दुखवायचं नाही, नक्की दुखवायचं नाही. तुम्ही जे म्हणताय की प्रश्न मी सांगतो तुम्हाला, प्रश्न मुस्लिमांच्या मध्ये काय प्रॉब्लेम असं नाही. दुसरा मुद्दा एक सांगतो, त्या अजानच्या संदर्भात मी सांगतो, मी ज्या वेळेला लोकांशी बोललेलो आहे, माझ्याकडे आता कमीत कमी 20-25 मशिदी आहेत ज्या ठिकाणी ध्वनी क्षेपक नाही, त्या मशिदीमध्ये नाही,
तरी सुद्धा लोकांनी त्या मशिदीला आक्षेप घेतलेला आहे. हे प्रत्यक्षामध्ये काय चाललेलं आहे आपण बघायला पाहिजे. मी ज्या वेळेला लोकांनी म्हटलं की बाबा धर्मामध्ये असा काय आग्रह आहे का की तुम्हाला अजान द्यायची तर लाऊडस्पीकरची गरज आहे, लोक तयार आहेत, लाऊडस्पीकर बंद करायला लोक तयार आहेत. पण त्यांचा प्रश्न असा आहे की 15-15 दिवस महिने डॉल्बी लावून सगळीकडे हे उत्सव साजरे होत असताना 5 मिनिटांसाठी थोडक्यात म्हणजे आपण एक्झॅक्टली म्हणजे थोडक्यात असं वाटतंय नाही ते तयार नाही तसं नाही, त्यांना असं वाटतं म्हणजे आपण एकमेकांकडे बोट दाखवत राहिलोय, आपण एकमेकांकडे बोट दाखवत राहिलेलो आहे. कोणीतरी स्वतःपासून सुरुवात करावी लागणार आहे. हुमायून मुसळांनी जो मुद्दा आहे आणखी गंभीर तशी तयारी आहे, नक्की मुस्लिमांची तशी तयारी असं तुम्ही म्हणताय. एक मिनिट अरविंद भोसले, एक मिनिट तुमच्याकडे तो असीम सरोदे नाही एक मिनिट असीम सरोदेंना मला या मुद्द्यावरती विचारायचं आहे की जो मुद्दा उपस्थित केला हुमायून मुसळ यांनी की ज्या म्हणजे मशिदी असतील किंवा मंदिरं असतील किंवा आणखीन काही वेगळे धार्मिक स्थळं असतील, ही जर का अनधिकृत असतील तर ती पाडायला सुद्धा आपल्याकडे विरोध आहे. आपल्याला अधिकृत धार्मिक स्थळं आणि ती पुरेशी धार्मिक स्थळं एवढी देण्याची क्षमता आणि एवढी देण्याची मानसिकता आपल्याकडे आहे असं तुम्हाला वाटतंय का? मला असं वाटतं की या संदर्भात एक निर्णय खूप महत्त्वाचा झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की भारतामध्ये आता जेवढे मंदिर, मस्जिद किंवा इतर सगळ्या धर्मांचे प्रार्थनास्थळ असतील ते पुरेसे आहेत आणि आता नवीन कोणतेही बांधण्याची परवानगी देऊ नये. एवढंच नाही तर त्यांनी पुढे जाऊन हे सांगितलं की अतिक्रमण झालेले सर्व धर्माचे प्रार्थनास्थळ पाडून टाकावे. आणि उच्च न्यायालय मुंबईनी उच्च न्यायालयाने परत एक निर्णय दिला आणि त्यांनी एक डेडलाईन दिली की 2009 नंतरच्या अशा सगळ्या प्रार्थनास्थळांची यादी कलेक्टरनी जमा करावी आणि पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी. मी आपल्याला मुद्दाम सांगतो, आता आपले मुख्यमंत्री कारण की नागपूरचे आहेत आणि मी आता काही दिवसांपूर्वी नागपूरला होतो तर तिथे धडक मोहीम त्यांनी राबवली. माझ्या समोर म्हणजे मी तिथून जात असतानाच मी पाहिलं की 3-4 स्क्वॉड होते वेगवेगळे. एका जणांनी साईबाबाचं मंदिर पाडलं, तिथेच एक काहीतरी थडग्यासारखं मुस्लिम लोकांचं कदाचित असेल ते पण त्यांनी पाडलं आणि अनेक बेकायदेशीर असे धार्मिक बांधकामं त्यांनी जमीनदोस्त करून टाकले. मला असं वाटतं की कधीतरी हे करावं लागेल आणि असा निर्णय घेतल्याशिवाय आपण ही जी धार्मिक अवडंबराची जी प्रदूषणग्रस्त अशी एक प्रक्रिया सुरू केलेली आहे ती साफसफाई केल्याशिवाय हे सगळे जे आपले अवयव विनाकारणचे आपल्या शरीरात वाढलेले आहेत ना, हे सगळे आपल्याला कापून काढावं लागतील. तेव्हा हे धर्म स्वच्छतेचं काम होईल आणि आपल्याला खरा चांगला स्वच्छ धर्म पाहिजे आहे. आपल्याला श्रद्धा पाहिजे आहे पण या अंधश्रद्धा आणि त्याच्या आधारे वाढणारे बाणगुळ नको आहे आणि हे कोणत्याही धर्माचे असो. अरविंद भोसले, तुम्ही ज्या वेळेला अशी एखादी याचिका केली जाते, बेडेकरांसारखे एखादी व्यक्ती असेल ज्यांचं काम त्यांचं हे सगळ्यांना माहिती आहे, अशा वेळेला तुम्ही ज्या वेळेला अगदी बेधडकपणे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिता, बेधडकपणे मला वाटतं बेजबाबदारपणे म्हणता येईल की बऱ्याचदा तुम्ही त्यांना म्हणता की हिंदू धर्मातले काही आगंतुक वगैरे असं ज्या वेळेला म्हटलं जातं, ह्याच्यात काय गैर काय तुम्ही सांगा ना याच्यामध्ये? मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो. मुळात म्हणजे मी जे समजा कुराण वाचलेलं आहे तर इस्लाम सारखा पवित्र धर्माबद्दल मी आदर व्यक्त करून बोलतो. कृपया दोन्ही जे वरते सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार जलील कृपया आपण व्यक्तिशय घेऊ नका. नगरविकास खात्याकडून किंवा मुंबईचे जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडून माहितीच्या अधिकाराची माहिती मिळालेली आहे. जवळजवळ 96% मशिदी मुंबई शहरातल्या अथवा उपनगरातल्या ह्या 1+1 म्हणजे डबल झालेल्या आहेत. त्यामध्ये कुठेही मशिदींच्या त्या पुनर्विकासासाठी अडवणूक करण्यात आलेली नाही. पहिलं लक्षात घ्या, मुंबई शहराचं सांगतोय. दुसरा विषय असा की तुम्ही सरकारी जागेची वरी मागणी करता आणि जागा सरकार देत नाही वगैरे तुम्ही म्हणताय. तुम्ही मुस्लिम समाजाला आपली लोकसंख्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कधी हा मुद्दा नाही, हा मुद्दा आपण वेगळ्या वेळेला बोलूया. तुम्ही पाठा पडू नका या विषयाला. सामाजिक कार्यकर्ते तुम्ही मुस्लिम समाजाचं प्रबोधन या पद्धतीने करा मारत नाही म्हणजे मुस्लिम समाजाने आणि पुन्हा तोच मला मुद्दा पुरवण्याचं प्रतिनिधित्व करता. माझी विनंती, मला मुद्दा पुरवणे, मी स्फोट काही बोलत नाहीये. तुम्ही मनाशी 10 दिवसाचा गणेशोत्सव मंडळ म्हणालात. अहो दर शुक्रवारी नमाज पाडला जातो, वर्षाचे 48 दिवस होतात ना हो. मग हे जर कॅल्क्युलेशन जोडायचं म्हटलं की वर्षाचा 10 दिवसांचा अवधी मोठा की वर्षाचे शुक्रवार आपण दर 48 येतात हा अवधी मोठा, हा स्फोटक मुद्दा होईल. आणि त्यामुळे मी बेडेकर सरांना सुद्धा विनंती करतो की जर तुम्हाला कायद्याची फुटपट्टी लावायची असेल ना तर ती सर्वांना सारखी लावा. तुम्ही एकाच्या बाबतीमध्ये हा विचार घेता. नाही नक्की समर्थन करत नाही मी. नाही मी तुम्हाला विनंती करतोय. तुमच्यासारख्या सामाजिक कार्यातून माझी सुद्धा ही अपेक्षा असेल की मुस्लिम समाजामध्ये मुद्दा पडलेला आहे. डॉक्टर महेश लोकसंख्या सुद्धा कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे. मुद्दा मुस्लिम म्हणजे काय हिंदूंनी संख्या वाढवली पाहिजे परंतु लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण पहा. तुम्ही मूळ मुद्दा आहे.
हा सुद्धा नाही, मुद्दा येऊ शकतो हा ना मुद्दा आपण चर्चेमध्ये. नंतर चर्चेला आणू. हवं तर ही चर्चा घेऊ आपण या मुद्द्यावरती लोकसंख्येच्या. पण त्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा डॉक्टर अरविंद महेश बेडेकर, तुम्हाला हा विचारायचा प्रश्न की ज्या उद्देशाने तुम्ही ही सगळी प्रक्रिया सुरू केली आहे, तो उद्देश तुम्हाला येणाऱ्या काळात, नजीकच्या काळात या सगळ्या मानसिकतेच्या अवतीभोवती पूर्ण होताना दिसतोय का? मला असं वाटतं की ह्याच्या बाबतीत प्रबोधन खूप लोकांचं आता झालेलं आहे. एवढी आपण आज प्रत्येक चॅनलवर आमची चर्चा होती, ह्याच्यातूनच लोकांचं प्रबोधन होतं आणि ह्याला विरोध होणार होता ही आम्हाला पूर्ण कल्पना होती. पण मला असं परत सगळ्यांना विनंती करायची आहे, इव्हन इम्तियाज अलींनी सुद्धा सांगितलं की ज्या वेळेला त्यांनी लक्षात घेतलं की रस्त्यावर ह्या गोष्टी होता कामा नाहीत, त्यावेळेलाच त्या गोष्टी बंद झाल्या. म्हणून जोपर्यंत राजकीय पक्ष ह्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघत नाहीत, आणि मला खात्री आहे काही वेळाने वेळ लागतो आपल्याकडे, आम्हाला असं वाटतं की उद्याच्या उद्या ह्या गोष्टी बदलाव्यात असं न्यायालयही वाटत नाहीये, पण कुठेतरी सुरुवात व्हायला पाहिजे, कुठेतरी हा विचार असला पाहिजे की आपल्याला बदलायला लागणार आहे. ज्या पद्धतीने आपण सण साजरा करतो, एक गाव एक गणपती अशी एक कल्पना आली होती, अतिशय चांगली कल्पना होती. हिंदूंनी अतिशय मोठ्या प्रमाणे गणपती उत्सव साजरा करावा. मग तो एक गणपती एका शहरासाठी असावा आणि अतिशय जंगी मोठ्या पद्धतीने साजरा करावा. हे का होऊ शकत नाही? एक म्हणजे काय होईल, त्यांनी सगळ्याच गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतील. सिक्युरिटीचा प्रॉब्लेम असतो आणि त्या लोकांना सणही साजरा करता येत नाही, करता येईल असं मला वाटतं. म्हणून ह्याच्यात प्रबोधन खूप मीडियाने ह्याच्यामध्ये खूप मोठं हे घेतलेलं आहे. प्रबोधन लोकांचं होत आहेत, लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत. एवढंच नव्हे, कोर्टाने आता असं सांगितलंय की तुम्ही टोल फ्री नंबर ठेवा, कारण लोक घाबरतात. म्हणून टोल फ्री नंबरवर तुम्ही कंप्लेंट करू शकता, तुम्हाला नाव सांगायची गरज नाही. म्हणजे नक्की बदल होतो आहे, वेळ लागेल असं आम्ही म्हणत नाही की उद्याच्या उद्या सगळं बंद व्हावं, अशी अजिबात अपेक्षा नाही. पण आपण एक प्रश्न विचारूयात, ह्याच्यातून जे काही सण साजरा करायलाच पाहिजेत आणि त्याच्यातून लोकांनाही त्रास होणार नाही ह्याचं भान ठेवून साजरा केला. आणि टिळकांनी ज्या उद्देशाने सण सार्वजनिक केले, तो उद्देश आपण नक्कीच ह्याच्यातून पाळतोय का हे बघायला पाहिजे. इव्हन बाळासाहेब ठाकरेंचं त्यांनी नाव घेतलं, त्यांनी काय सांगितलं होतं की जो मूळ गाभा आहे सण साजऱ्या करण्यामागचा, त्या गाभ्याला तुम्ही हात लावू नका, तो गाभा तसाच राहायला पाहिजे, पवित्र राहायला पाहिजे. तो आज पवित्र खरंच राहिलाय का, हा प्रश्न मला सगळ्यांना विचारायचा. आणि मला तरी असं वाटतं तो पवित्र राहिलेला नाहीये, तो पवित्र परत व्हावा म्हणून ही पिटिशन आहे. नक्की. अर्थात अगदी थोडक्यात ह्या पिटिशन आणि त्या निमित्ताने काय तुम्हाला शेवटी म्हणायचं आहे असीम? मला असं वाटते की आपण कोणीतरी एखादी चांगली गोष्ट केली की त्यांना हा प्रश्न असा विचारू पण नाही की तुम्ही तिथे का करत नाही, इथे का करत नाही, इथे तुमचं लक्ष नाही का. माझी अशी अपेक्षा आहे आणि मी असं आवाहन पण करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की मी हिंदू आहे, मग माझ्या हिंदू धर्मामध्ये मी चांगल्या सुधारणा करण्यासाठी काय करीन, तर आपण न्यायालयाचा पण आधार घेतला पाहिजे. असे चांगले हिंदू, चांगले मुसलमान, चांगले ख्रिश्चन, सगळ्या धर्माचे चांगल्या लोकांना मी आवाहन करतो की ध्वनी प्रदूषणाविरुद्ध आपण सगळेजण मोहीम सुरू करू आणि आपले सगळे धर्म स्वच्छ करून बलशाली भारत निर्माण करण्याचं खरं काम ते होईल असं मला वाटतं. नक्की. आणि अर्थात आपल्या सगळ्यांचा यामध्ये जेवढा सहभाग हवा, सहमती हवी, जशी मुर्सलांनी मगाशी म्हटलं होतं की सगळ्यांची सहमती असली पाहिजे. खुद्द MIMनी ही सहमती तयार केल्याचं उदाहरण आपल्या समोर दाखल दिलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवसेना असेल आणि इतरही राजकीय पक्ष असतील, त्यांच्यामधल्या इगोचा सुद्धा कुठेतरी एक बदल येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित आहे. सगळ्या आमच्या सगळ्या नागरिकांना अपेक्षित आहे आणि त्यातूनच एक सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल. या सणासमारंभाच्या निमित्तानं आपण ही चर्चा केली. धन्यवाद. नमस्कार.